सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यङ्करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांती। चालू असणारा कठोपनिषदामध्ये असणारी द्वितीय वल्ली या ठिकाणी चालू असणारा आजचा 15वा असणारा मंत्र की पहिल्या जे आहे आत्तापर्यंत झालेल्या सर्व मंत्राच्या अनुषंगाने काय जाणायचं तर या सगळ्या मंत्राच्या अनुषंगाने नचिकेत या ठिकाणी यमराजांना जो प्रश्न केला त्या प्रश्नाच्या अनुषंगाने जे 3 वर मागितले त्या 3 वरामध्ये तिसरा जो वर आहे, पहिला सांगितला वडिलांचं असणारं क्रोधित्व, वडील माझ्यावर रागवले आहेत, मग ते रागवलेले जे वडील आहेत त्यांचा क्रोध शांत होऊ दे हा पहिला वर मागितला. दुसरा कोणता मागितला? दुसरा वर अग्निविद्या संबंधी होम हवन जे आहे त्याविषयी त्याने कशा प्रकारे उत्तम स्वर्ग आदी लोकाची प्राप्ती होते हा दुसरा वर मागितला. आणि तिसऱ्या वराच्या द्वारे या ठिकाणी ब्रह्मविद्या अध्यात्मविद्या विद्यानाम येन ज्ञातेन सर्वमिदं विज्ञातं भवतीति शास्त्र म्हणतं की ज्याच्या ज्ञानामुळे सर्वाचं ज्ञान होतं अशी असणारी जी ब्रह्मविद्या त्या ब्रह्मविद्येचा उपदेश. ती ब्रह्मविद्या म्हणजे काय? ती ब्रह्मविद्या या ठिकाणी तिसऱ्या मंत्राच्या द्वारे ती ब्रह्मविद्या किंवा तिसरा जो वर आहे 3 वर सांगितले, तिसरा वर ब्रह्मविद्या सांगितले. म्हणून अशा प्रकारे पहिले जे 2 वर होते ते पहिले 2 वर सांगितल्यानंतर आता या ठिकाणी 15व्या मंत्रापासून जी ब्रह्मविद्या आहे त्या ब्रह्मविद्येचा असणारा उपदेश, आता उपदेश आरंभ केला की ब्रह्मविद्या म्हणजे काय, त्याचं स्वरूप काय, त्याची उपासना कशी करायची, साधकाची साध्य अवस्था काय, कुठं साध्य म्हणजे जीवनामध्ये काय प्राप्त करायचे, त्यासाठी कोणती साधना करायची, काय साध्य करायचं आहे. साधक, साधना आणि साध्य या 3 गोष्टी सगळ्यांच्या जीवनामध्ये आहेत. आपण कोण? साधक आहोत. मग साधना काय करायची, मग ते साधना जी आहे कशा प्रकारे उपासना साधना काय करायची ती साधना ते या ठिकाणी आसना म्हणजे बसणे, उप म्हणजे जवळ, च्या जवळ परमेश्वराच्या जवळ पोहोचण्यासाठी जी कार्यपद्धती आहे तशा प्रकारे काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, युक्ताहार विहारस्य यम नियम आसन प्राणायाम आदी सगळं सांग. नित्य नैमित्तिक काम्य प्रायश्चित्त हे सगळं जे काय आहे विहित कर्म, काम्य कर्म, निषिद्ध कर्म, काय करायचं आणि काय करायचं नाही हे पण कळलं पाहिजे. नाहीतर जे काही करायचं नाही तेच करत बसलं तर त्याचा पण उपयोग होणार नाही. म्हणून विहित आणि निषिद्ध हे दोन्ही कर्म त्या ठिकाणी कळली पाहिजे. म्हणजे या सगळ्याच्या अनुषंगाने सांगत शेवटी आता काय हे सगळं कशासाठी तर आता शेवटी आलं त्या ठिकाणी 15व्या मंत्रातून मूळ उपासना जी आहे त्याला आपण प्रणव ब्रह्म उपासना आता शास्त्रामध्ये म्हणतं किंवा ओंकार उपासना अथवा प्रणव उपासना. प्रणव म्हणजे ओंकार, त्याच्या उपासना नाही. म्हणजे सगळे जे आहेत हे साधू काय आहे त्यांच्यासाठी कोणती उपासना होती ती प्रणव उपासना, ओंकार उपासना. आता पुढे गेल्यानंतर मांडुक्य उपनिषद आल्यानंतर मांडुक्य उपनिषदामध्ये त्याचा सविस्तर वर्णन केलेलं आहे की कशा प्रकारे
ती उपासना करायची. कशा प्रकारे? अकार, उकार, मकार या तिघांची उपासना सांगितली त्या ठिकाणी. मुलींची असणारी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून तेच सांगितलं. अकार चरणयुगल, उकार उदर विशाल, मकार महामंडल, मस्तकाकारे ते तिन्ही एक वटले, एक शब्द ब्रह्म प्रगटले. एक शब्द ब्रह्म प्रगट, तेच या ठिकाणी सांगितलं. ओमित्येकाक्षरम ब्रह्म, तेच या ठिकाणी आता ओंकार जो आहे म्हणून ओंकाराची उपासना सांगितली. म्हणजे आज आपण ध्यान करतो त्यावेळेस ध्यानामध्ये मग कोणती उपासना सांगितली? ध्यानामध्ये ओंकाराची असणारी उपासना. ओम जे आपण करतो आता पाठारंभी पण ओंकाराची उपासना करतो. मग काय होतो? सजातीय वृत्तीचा प्रवाह एकत्रित होण्यासाठी. जसं लोहचिंबक एकदा ठेवलं की काय करते? ते लोहचिंबक जेवढ्या म्हणून लोखंडी वस्तू आहे ती काय करतं? स्वतःकडे अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करतं. त्याला येऊन चिटकतात सगळे आपल्या आप. काही करायचा प्रयत्न करायला लागत नाही. बरोबर? त्याप्रमाणे एकदा ओंकार हा ध्वनी झाला आणि ओंकाराचा असणार विशेष महत्त्व सगळं सांगितलं. शास्त्रीय दृष्टिकोनातनं, वैज्ञानिक दृष्टिकोनातून सुद्धा काय सांगितलं? आता हे नासाने सगळा रिसर्च वगैरे केला त्याच्या माध्यमातून काय सांगितलं? ती सूर्याच्या असणाऱ्या ज्या ज्वाला आहेत किंवा किरणं आहेत त्याच्यामधनं कोणता ध्वनी बाहेर पडत असतो? तर ओम, ओंकार स्वरूप जो ध्वनी आहे हा सर्वत्र बाहेर पडत असतो. आणि म्हणून तोच ओंकार हा काय? हा प्रथम संपूर्ण सृष्टीच्या आरंभी पहिली कोणत्या अक्षराची निर्मिती झाली? तर तो ओंकार. म्हणून अशा प्रकारे ते जे परब्रह्मतत्व आहे त्यांनी काय केलं? हे संपूर्ण सृष्टीची निर्मिती केली. आणि मग त्या ठिकाणी असणारा सृष्टीचा पहिलं ब्रह्माची निर्मिती. आणि ब्रह्मा सकाशात सांगितलं आपण ते सगळ्या चित्रामध्ये कधी कधी पाहतो. भगवान श्री विष्णू त्या ठिकाणी झोपलेले आहेत. त्यांच्या नाभी कमलामधून ते कमळाची असणारी दांडी त्याच्यावर ते कमळ निर्माण झालं. त्याच्यामध्ये ब्रह्मदेवाची निर्मिती झाली. असे ते ब्रह्मदेवाने तिथून संपूर्ण सृष्टीची निर्मिती. आणि अशा ब्रह्मदेवांनी या सृष्टीच्या निर्मितीमध्ये आता काय? तस्मात आकाशाचा गुण शब्द, शब्दाची निर्मिती. म्हणून पहिला शब्द सांगितला. पहिली निर्मिती तर आकाशाची म्हणून शब्द लवकर पोचतो बाकीपेक्षा. बघा तुम्ही कुठल्याही गोष्टीपेक्षा दिसत नसला तरी आपण नुसतं जोराने एखाद्याला पलीकडच्या डोंगरावर असेल किंवा नदीच्या पलीकडे असेल आपल्यापेक्षा लांब असेल तर आपण काय करतो? शब्दाने, शब्दाची असणारी फ्रिक्वेन्सी ही अतिशय जास्त आहे, सगळ्यात जास्त. म्हणून कारण त्याचं पहिलं गुणतत्वच आहे आकाश. आकाशाचा शब्द आहे, वायूचा स्पर्श आहे. म्हणून अशी त्याची असणारी व्याप्ती सर्वत्र आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी ओंकार म्हणून ओंकार काय? ओंकार प्रथम. आणि म्हणून त्याला काय सांगितलं? मंगलकारक. म्हणून सगळे जे काही आपण मंत्र आहेत त्या मंत्राच्या अनुषंगाने आपण काय करतो? ओमच पहिल्यांदा. ओम घनानान्त्वा, ओम नमो भगवते रुद्राय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम सहस्रशीर्षा पुरुषः, ओम हिरण्यवर्णान् हरिणीन्. या सगळ्याला पहिलं काय केलं? ओंकारानेच संपुटीकरण करणं. म्हणजे आता येईल नवरात्री, संपुटीकरण म्हणजे पहिल्यांदा आणि शेवट ओंकार लावून त्या मंत्राचा जप करणं त्याला संपुटीकरण म्हणतात. त्याच्यामध्ये विशेष शक्ती प्रदान होते त्या मंत्रामध्ये, असं त्या ठिकाणी सांगितलं. त्याला संपुटीकरण म्हणतात. ओम नमः शिवाय, ओम ओम नमः भगवते, ओम ओम नमः भगवते, ओम. अशा प्रकारे दोन्ही बाजूंनी त्याला संपुटीकरण त्या ठिकाणी म्हणतात. म्हणजे अशा प्रकारे त्या मंत्रामध्ये विशेष शक्ती निर्माण करण्याकरता म्हणजे या ठिकाणी ओंकार. म्हणून ओंकार का? ओंकार म्हणून सगळ्याच्या आधी म्हणून प्रत्येकाला जेवढे मंत्र आहेत त्या मंत्राचा आरंभ म्हणून ओंकारानेच केला. कारण हे पहिलं अक्षर ओंकार आणि अथ. त्या ठिकाणी सृष्टीच्या प्रारंभी जे ब्रह्मदेवाच्या मुखातून कोणती दोन वाक्य बाहेर पडली तर ओंकार आणि अथ. त्या ठिकाणी शास्त्रकार म्हणतात, काय म्हणतात? ओंकार अथ शब्दश्च कंठम भित्वौ ब्रह्मणः दौ एतौ पुनर्यातौ
तस्मात् मांगलिक उभौ सांगितलं. ओंकार आणि अथ शब्द काय झालं? कंठम भित्तो ब्रह्मणः, ब्रह्मदेवाच्या कंठामधून सर्वप्रथम बाहेर पडलेले जे वर्ण आहेत ते कोणते? ओंकार आणि अथ. आणि म्हणून काय? दौ एतौ पुनर्यातौ, हे दोन जे वर्ण आहेत हे दोन वर्ण सर्वप्रथम ब्रह्मदेवाच्या कंठामधून बाहेर पडले. आणि म्हणून तस्मात्, म्हणून काय? मांगलिकौ उभौ, हे दोन्ही जे आहेत हे दोन्ही अत्यंत मंगलकारक आहेत. आणि म्हणून प्रत्येक वेळेस आपण प्रथम ओंकार, पूजेमध्ये पण प्रथम आपण काय करतो? ते जे पात्र असेल किंवा गाडी असेल तिथं आपण काय करतो? स्वस्तिक, ओंकार हे चिन्ह त्या ठिकाणी मांगलिक चिन्ह याला आपण म्हणतो. तसा ओंकार आहे, हा मंगलकारक आहे. परंतु काय? जरी मंगलकारक असला तरी हा एकाक्षर ब्रह्म, एक शब्द ब्रह्म प्रगटले सांगितलं. एक शब्द ब्रह्म प्रकटिले, एका शब्देच या ठिकाणी सांगितलं. काय? काय? तेच तत्तेवदम संग्रहेण ब्रवीम्योमित्येतत, ज्याच्या साथी हे सगळं आहे. म्हणून अशा प्रकारे असणारा तो ओंकार आणि अथ शब्द, म्हणून कुठलाही असणारा ग्रंथाचा आरंभ अथानी होतो. अथा तो धर्म जिज्ञासा, अथा तो ब्रह्म जिज्ञासा, अथ योगानुशासनम, अथ शिक्षां व्याख्यास्यामः, आता विश्वात्मके देवे. हे सर्व जे काय सर्व काय आहे का? कारण हे मांगलिक आहे, शुभ आहे. कुठल्याही कार्याच्या पहिल्यांदा शुभ लक्षणांनी सुरुवात केल्यानंतर काय होतं? ते कार्य सिद्धीस जातं आपलं. अशा प्रकारे शास्त्र किंवा आपल्या असणारी विचारांचे असणारे पूर्वजांनी सांगितलेला, आप्त लोकांनी सांगितलेले विचार. म्हणून अशा प्रकारे ओंकार आणि अथ शब्द हे काय? मंगलकारक आहे. कारण हे दोन्ही शब्द ब्रह्मदेवाच्या कंठामधून सर्वात प्रथम बाहेर पडले. आणि म्हणून अशा प्रकारे तो ओंकार जे आहे त्या ओंकाराची उपासना म्हणून सांगितली सर्वांना. त्यात प्रायः वेदांत जो आहे, वेदांत शास्त्राचा अध्ययन, त्याच्यासाठी मग कोणती? निर्गुण निराकार, कुठलाही आकार नाही आहे, फॉर्म नाही त्याला, पण निर्गुण निराकार म्हणून त्या ठिकाणी काय? ओंकार ही उपासना त्या ठिकाणी सांगितलं. आणि म्हणजे अशा प्रकारे त्या उपासनेच्या द्वारे तेच काय? तेच एकाक्षर ब्रह्म, ओम इति एकाक्षर ब्रह्म सांगितलं. ओम काय? ओम हे एकाक्षर ब्रह्म. ते ब्रह्म कसं आहे जर जाणायचं असेल तर अशा प्रकारे, म्हणून ते आता पुढे गेल्यानंतर मांडुक्य उपनिषदामध्ये जसं संपूर्ण एक पाद कोणता, द्वितीय तृतीय करून त्याची व्यवस्थित त्या ठिकाणी पूर्ण विश्लेषण तेच आहे त्याच्यामध्ये. ते आता तिथं आल्यावर आपण पाहू. पण या ठिकाणी आता एवढंच आपण जाणून घेऊ की ओंकार प्रणव जो आहे त्या प्रणवाच्या द्वारे त्या परमेश्वराचं जे तत्व आहे ते तत्व जाणण्यासाठी आधार साधना, काहीतरी आलंबन ज्याला म्हणतो, एतदालंबनम श्रेष्ठ एतदालंबनम परम. आता तेच आहे, हेच आलंबन काहीतरी मध्ये पाहिजे. जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत मधल्या असणारा आलंबन काय म्हणतो? ओम. बसल्यानंतर स्नान सगळं झाल्यानंतर ज्यावेळेस अवस्थेत त्या ठिकाणी ध्यान आधी करेल, उत्तमा सहजावस्था मध्यमा ध्यानधारणा, ध्यानधारणेमध्ये ज्यावेळेस बसेल त्यावेळेस काय करेल? बसल्यानंतर तो काय करेल? प्राणायाम करून प्राणांचा आयम करेल. आयाम म्हणजे काय करणे? एकत्र व्यवस्थित एका ठिकाणी त्याला एकाग्र करणे. जे इकडे तिकडे चाललेलं आहेत प्राण अपान व्यान उदान समान यांना काय करेल? एकत्रित एका ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन त्याचं करेल, प्राणायाम करेल. आणि मग तो प्राणायाम झाल्यानंतर व्यवस्थित स्थिरासनमध्ये बसेल. आता गीतेच्या 6व्या अध्यायामध्ये सगळं कशा प्रकारे बसेल, कशा प्रकारे आसन असेल, कशा प्रकारे बसेल, कशा प्रकारे प्राणायाम करेल, पूरक कुंभक रेचक वगैरे सगळं त्या ठिकाणी सांगितलं. मग काय करेल? मग तो ओंकार आहे, त्या ओंकार ध्वनीचा ओम अशा प्रकारे त्या ठिकाणी उपांश असेल किंवा असणारे चारही जे सांगितलं
त्या वाणींच्याद्वारे त्याची असणारी उपासना त्या ठिकाणी तो आरंभ करेल. म्हणजे अशा प्रकारे ही ओंकार उपासना कोणासाठी? जे मुमुक्षू आहेत त्यांच्यासाठी, इतरांसाठी नाही. इतरांसाठी अनेक उपासना सांगितल्या, प्रत्येकाला जे जे पाहिजे. यो लाजयति स यशोवान भवति स मेधावान भवति यो मोदक सहस्रेणति स वांछित फलमाप्नोति. प्रत्येकासाठी प्रत्येकाच्या अनेक उपासना सांगितल्या, परंतु त्या त्या कर्माच्या अनुषंगाने त्याला यश प्राप्त करायचं आहे, त्याला उत्तम गती प्राप्त करायची, त्याने काय करा? लाजयति, लाजय असणाऱ्या साळ्याच्या असणाऱ्या लाया त्यांनी जो यजन करतो, होमामध्ये त्या अर्पण करतो, त्याचं यश विद्या कीर्ती त्याला प्राप्त होती. यो मोदक सहस्रेण वजयजती, 1000 मोदकांचं जो यजन करतो, स वांछित फलमाप्नोति, तर वांछित मनामध्ये अपेक्षित फल जे आहे ते पूर्ण करतो. अशा प्रकारे प्रत्येक असणारं मंत्र जे आहे त्या मंत्राचं असणारं विभिन्न फल त्या त्या अनुषंगाने ते प्राप्त करतो. परंतु हे कोणासाठी? धर्म, अर्थ आणि काम, जे पुरुषार्थ चतुष्टय आहे त्याच्यामधल्या पहिल्या तिघांसाठी हे सगळं. परंतु चतुर्थ जो आहे मोक्ष, त्याच्यामध्ये आलेला जो साधक आहे त्यासाठी हे काही नाही, न लाजे न काय, बाकी काही नाही. मग त्याच्यासाठी ओम ते एकाक्षरम ब्रह्म, ओंकार एकाक्षर जे ब्रह्म आहे त्या एकाक्षर ब्रह्माची असणारी उपासना, तो दुसरं काही करणार नाही. आता सगळं झालं, भिक्षाटना आदी झाल्यानंतर तो ज्यावेळेस सहज अवस्थेला बसेल किंवा त्या ठिकाणी ध्यान धारणेला बसेल त्यावेळेस चित्तामध्ये काय करेल? तिथे ओंकाराचंच ध्यान करत बसेल. आणि त्या ओंकाराच्या असणारं आलंबन काहीतरी द्यायला लागतं पहिल्यांदा. लगेच मन काय होतं? लगेच त्या भावनेला जात नाही, उन्मनी भावाला जात नाही. पण जोपर्यंत जात नाही तोपर्यंत त्याला काहीतरी मध्ये आलंबन पाहिजे. मग आलंबन काय देईल? बाकी आता काही नाही, ओम, त्याच्यावरच तो कॉन्सन्ट्रेशन करतो. तेच त्याला आलंबन राहील. कोणासाठी चाललं हे सगळं? जो मोक्ष आहे त्याच्यासाठी. आता तो ब्रह्मजिज्ञासाच्या अनुषंगाने जो आता साधना करतोय त्या साधकाचा विषय या ठिकाणी आता चाललेला आहे, इतरांचा नाही. इतरांसाठी अनेक साधना सांगितलेल्या आहेत. पंचाक्षरी मंत्र, अष्टाक्षरी मंत्र आहे, त्रयोदशाक्षरी मंत्र आहे, अनेक सूक्त आहेत, अनेक स्तोत्र आहेत, त्यांच्यासाठी हे सगळं आहे. परंतु जो आता ब्रह्मविद होऊ इच्छित आहे, परब्रह्म तत्व काय आहे हे जाणू इच्छित आहे असा साधक, परंतु आता काय प्राथमिक अवस्थेमध्ये आहे, उच्च अवस्थेमध्ये गेला नाही, पहिल्या सहज अवस्थेमध्ये नाही गेला. मग म्हणून मध्यमा ध्यान धारणा मध्यम अवस्थेमध्ये आलो. मग त्याच्यासाठी सांगितलं काय? ध्यान धारणा. मग ध्यान धारणेमध्ये मग काय कर? मग बाकी काही करू नको. मग एक अक्षर जो ओंकार आहे ते परब्रह्माचं असणारं स्वरूप, त्या ओंकाराची असणारी उपासना, ओम एवढंच त्या ठिकाणी केली पाहिजे. म्हणून अशा प्रकारे ती ओंकाराची असणारी उपासना, तिचा असणारा उपदेश या मंत्रांच्या द्वारे, आता 15व्या मंत्राद्वारे किंवा त्याच्या पुढे येणारे जे मंत्र आहेत या मंत्रांच्या द्वारे ती ओंकार उपासना जी आहे त्या ओंकार उपासनेचं महत्त्व, ती कशा प्रकारे करायची, तेच कसं आलंबन श्रेष्ठ, तेच आलंबन कसं पर, हे सगळं सांगण्याचा प्रयत्न करतात. आणि म्हणून अशा प्रकारे 15वा असणारा मंत्र काय म्हणतात? अशा प्रकारे नचिकेताकडून विचारली गेलेली वस्तू त्याप्रमाणे त्याचे अन्य विशेषण सांगण्याच्या इच्छेने यमराज बोलले की अशा प्रकारे त्यांनी जो प्रश्न केलेला होता की काय अशी वस्तू आहे या देहाच्या व्यतिरिक्त की जाते येते, त्या वस्तूचं असणारं विश्लेषण, त्याचं स्वरूप, योयम वरम गूढमनुप्रविष्टो, की अशा प्रकारे जी वस्तू आहे ती वस्तू अत्यंत गूढ, ती मला तुम्ही सांगा. म्हणजे जी अध्यात्मविद्या आहे ती सांगण्याचा प्रयत्न करा. आणि म्हणून त्या अनुषंगाने यमराज त्याला उपदेश करतात. काय म्हणतात? 15वा असणाऱ्या मंत्राच्या द्वारे यमराज म्हणतात
सर्वे वेदा यदपतमामनन्ति तपागुं सर्वाणि यद्वदन्ति यदिच्छन्दो ब्रह्मचर्यं चरन्ति तत्ते पदगुं संग्रहेण ब्रवीम्योऽमित्ते तथा सर्वे वेदा यद पदम आमनंती. अशा प्रकारे सगळे वेद जे आहेत ते काय करतात, त्याचंच वर्णन करतात, दुसरं काही नाही. नंतर तपागुं सर्वाणि यद्वदन्ति, त्याचप्रमाणे काय सारी तप जे काय आहे, आध्यात्मिक आदि भौतिक आदि दैविक जी काय जे काय जे तपाला जे बसलेले आहेत ना, ऋषी मुनी महात्मे, ते काय जे सगळे बसत आहेत, जे सगळे तप चालू आहे त्यांचं कशासाठी, ते सगळेच्या सगळं तपागुंची सर्वांचे यद्वदन्ती, त्या तपाच्या द्वारे तेच अक्षर, ते परब्रह्मतत्व ते जाणण्यासाठीच हे सर्वच्या सर्व जे आहेत ते ऋषी मुनी महात्मे जे काही तप करत आहेत, हिमालयात जाऊन बसलेले आहेत, आश्रमामधून जाऊन बसलेले आहेत, आणि जे काय त्यांची तप चालू आहे ते तप कशासाठी, ते सर्वच्या सर्व तप त्या एका अक्षरासाठी. यदिच्छन्दो ब्रह्मचर्यं चरन्ति, मोक्ष लोक जे आहेत ते ब्रह्मचारी आदी आश्रमाचं जे पालन आहे, ते ब्रह्मचारी आदी आश्रमाचं पालन कशासाठी, तर त्याच पदासाठी. सर्व वेद जे आहे, सगळ्या वेदांच्या द्वारे काय सांगितलं, ते तेच असणारं परब्रह्मतत्व सांगितलं. तेच परब्रह्मतत्व प्राप्त करण्यासाठी सगळे ऋषी मुनी जे आहेत, महात्मे जे आहेत, ते तप जे करतात कशासाठी, ते जे ओंकार सांगितला तो ओंकार त्या प्राप्तीसाठी सर्वजण तप करतात. त्यानंतर त्याच्यासाठी तप सुद्धा झालं. जे ब्रह्मचारी आहेत, संन्यासी आहेत, ते ब्रह्मचारी आदी आश्रमाचं जे पालन आहे, ते ब्रह्मचारी आदी आश्रमाचं पालन कशासाठी, तेच ओंकार स्वरूप जे परब्रह्म अक्षर आहे त्याची निर्मितीसाठी किंवा त्याच्या प्राप्तीसाठी. यत्ते पदगं संग्रहेण ब्रवीम्योऽमित्ते तदा. मग ते पद जे आहे त्या अत्यंत संक्षेपात, कमीत कमी वाक्यात, कमीत कमी वर्णामध्ये तुला मी सांगू इच्छित आहे. मग ते पद कोणतं, ओम तत्तत. ओम हे जे अक्षर आहे, हे ओम अक्षरच ते पद आहे. म्हणजे ओंकार प्राप्तीसाठीच सगळ्या वेदांच्या मधून काय तोच ओंकार सांगला. ओम नमो जे आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सुसंवेद्या आत्मरूपा सांगितलं त्या ठिकाणी. ओंकार पहिला सांगितलं. ओम नमो जे आद्या, सगळ्याचा आधी कोण आहे, हा ओंकार आहे. म्हणून त्यासाठीच सगळे वेदा यत् पदम आमनंती, सगळे जे वेद आहेत ते त्याच्याद्वारे हेच सांगतायत. त्यासाठीच हे सगळे जे आहे तपस्वी तप करतायत. त्यासाठी ते ब्रह्मचर्य जे आश्रम आहेत ते ब्रह्मचर्य पालन करतात. आणि ते पद म्हणजे तो ओंकार. म्हणून तो ओंकार जो आहे तो कसा आहे, एकाक्षर ब्रह्म. त्या ब्रह्माचं ध्यान करायचं असेल तर मग कसं करणार, कारण मूर्ती स्वरूपामध्ये केलं तर सगुणामध्ये जाईल, बरोबर. त्याचं असणारं ध्यान, ध्याये नित्यम महेशम रजतगिरिनिभं चारुचंद्रावतंसम वगैरे, मौनम व्याख्या प्रकटित परब्रह्म, त्या अनुषंगाने त्या त्या देवतांचं होईल. परंतु याचं ध्यान कसं करणार, कारण अकार उकार मकाराच्या पलीकडे असणार ते परब्रह्मतत्व. परंतु ध्यानाच्या द्वारे आलंबन पाहिजे. मग आलंबन कसं निर्माण होईल, मग आलंबन अशा प्रकारे ओम, या ओंकाराचं जे आलंबन आहे त्या ओंकाराचा आलंबन दृढ करायचं. नुसतं ओम करून सोडून नाही द्यायचं, पुन्हा पुन्हा आलं करायचं. मन इकडे तिथं विक्षिप्त झालं, पुन्हा काय करेल, पुन्हा ओम करून काय करेल, पुन्हा संपूर्ण जे आहे वृत्तींचा प्रवाह सजातीय म्हणजे परमेश्वराकडे जाणाऱ्या वृत्तीकडे तो घेऊन यायचा.
पुन्हा पुन्हा प्रयत्न करेल आणि त्यासाठी मग आलंबन काय निवडेल? मग त्यासाठी आलंबन ओंकार निवडेल. ओम ओम ओम. अशा प्रकारे त्या ओंकाराची असणारी उपासना करून ते परब्रह्म तत्व, तो साधक, तो मुमुक्षू आपल्या जीवनामध्ये प्राप्त करेल, असं या ठिकाणी असणाऱ्या 15व्या मंत्राच्या द्वारे सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आचार्य काय म्हणतात त्याचं भाष्य, आचार्यांचं असणारं भाष्य. इति एवं काय? पृष्ठवते मृत्यु उवाच. पृष्ठुं वस्तु विशेषण अंतरं च विवक्षन् सर्वे वेद यत्पदं पदनीयं गमनीयम् अविभागेन अविरोधेन आमनन्ति प्रतिपादयन्ति तपांसि काय सर्वाणि च यद्वदन्ति यत् प्राप्त्यर्थम् इत्यर्थः. यदिच्छन्तो ब्रह्मचर्यं गुरुकुलवासलक्षणाम् अन्यद्वा ब्रह्म प्राप्त्यर्थं चरन्ति ते तुभ्यं पदं यज्ञात्वा इच्छसि संग्रहेण संक्षेपतः ब्रवीमि काय. ओम इति एतद. अशा प्रकारे आचार्यांचं असणारं भाष्य काय म्हणतात? नचिकेताने पूर्वी देहादी व्यतिरिक्तची वस्तू विचारली. या देहाच्या व्यतिरिक्त काय? ती वस्तू काय? इदं शरीरं कौन्तेय क्षेत्र इत्यभिधीयते एतद्यो वेत्ति तं प्राहुः क्षेत्रज्ञेति तद्विदः. लक्षात. अशा प्रकारे शरीराला जाणणारा, शरीरापासून भिन्न आहे, तेच विचारलंय की त्यापासून जो भिन्न आहे, शरीर मृत्यूनंतर सुद्धा ज्याच्यासाठी हे सगळं आता आहे, हा पितृपक्ष आता चालू आहे. अविधवान मी आज येईल. की अशा प्रकारे सगळं जे काय 15 दिवस काय ह्या पितरांचे, ते पितृलोकातून काय करतात? आपापल्या स्थानी येऊन ते असणारं पिंड, तिथं असणारं तर्पणादी क्रिया घेऊन ते संतुष्ट होतात आणि पुन्हा काय होतात? पुन्हा आपल्या घरी परत जातात आणि मग ते काय आशीर्वाद देतात आपल्याला. पण त्यांच्यासाठी म्हणजेच हा जाणारा येणारा तो गेला, बरोबर. गेल्यानंतर सुद्धा आता करायचं आहे. 2 वर्ष झालं, 3 वर्ष, आजी आलं, आजोबा असेल, पंजोबा असेल, खापर पंजोबा असेल, हे सगळे संबंध आहेत. हे सगळे आपले पितर, ते सगळे पितर लोकांमध्ये राहतात आणि या पितृपक्षामध्ये आपापल्या घरी येऊन ते जे आहे तिथं दिलेलं तर्पणादी जल आदी त्याचं ग्रहण करून संतुष्ट होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात, असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. आणि म्हणून अशा प्रकारचं असणारं हे पितृकार्य म्हणजेच काय? तोच प्रश्न आहे की तो कोण? तो देहाच्या व्यतिरिक्त जाणारा आणि येणारा. आता आला, आता जाणारा पितृपक्ष झाल्यानंतर देहामध्ये आला, मृत्यूनंतर गेला. मग आला आणि गेला, येणारा आणि जाणारा कोण? तेच विचारलं. नचिकेताने पूर्वी देहादी व्यतिरिक्त जी वस्तू विचारली त्यापेक्षा वेगळी वस्तू विचारली असे नाही. पहिल्यांदा ते विचारलं, तेच या ठिकाणी विचारण्याचा त्याने प्रयत्न केला. वेगळी वस्तू विचारली असे नाही, तीच वस्तू विचारली व त्या वस्तूचे ज्ञान होण्याची उपायभूत उपासना विचारली की तीच वस्तू विचारली. परंतु इथे विशेष काय? त्या वस्तूचं ज्ञान होण्यासाठी काय केलं? उपायभूत उपासना विचारली की कसं काय त्याचं ज्ञान करायचं असेल, ते ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल तर मग आम्हाला काय केलं पाहिजे? कोणत्या प्रकारे त्या वस्तूचं ज्ञान प्राप्त करून घेतलं पाहिजे? म्हणून या मंत्रामध्ये विशेष उपासना, या मंत्राच्या पुढे आता जाऊ, त्या ब्रह्मज्ञान प्राप्ती करता काय उपासना केली पाहिजे ते सांगा. आणि म्हणून त्या प्रकारे उपायभूत उपासना विचारली. याप्रमाणे त्याने प्रश्न विचारल्यानंतर यमाने त्या प्रश्नाचे उत्तर व उपासना रूप साधन सांगण्याचा उपक्रम केला. आणि त्यानंतर आता यमराज काय करतायत ते जे आहे ती उपासना कोणती? जे याने विचारलेलं आहे परब्रह्म तत्व, ओंकार, एकाक्षर ब्रह्म, प्रणव ब्रह्म उपासना
ही ब्रह्म उपासना काय? उपासना सांगण्याचा उपक्रम केला. उपक्रम म्हणजे आरंभ केला. आता ओंकार उपासना, प्रणव उपासना काय आहे ते सांगण्यासाठी या ठिकाणी आरंभ केला, उपक्रम केला. सांगोपांग सर्व वेद, सर्व वेद जे आहे, वेद वेदांगासहित. सांगोपांग म्हणजे वेद आणि वेदांगासहित. शिक्षा, कल्प, निरुक्त, छंद, ज्योतिष आणि व्याकरण ही काय झाली? ही 6 वेदांची असणारी अंग आणि 4 असणारे वेद, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद. शिक्षा, कल्प, निरुक्त, छंद, व्याकरण, ज्योतिष हे 6 अंग आणि 4 वेद. 6 आणि 4 असे झाले 10. म्हणून आपण म्हणतो दशग्रंथी ब्राह्मण. काय म्हणतो आपण? तो दशग्रंथी ब्राह्मण आहे. दशग्रंथी ब्राह्मण म्हणजे हे 10 ग्रंथ ज्याचे कंठस्थ आहेत तो दशग्रंथी ब्राह्मण. तो दशग्रंथी ब्राह्मण एवढ्याचं अध्ययन त्याचं झालं पाहिजे. म्हणजे अशा प्रकारे मग काय? मग त्या सर्व वेदांच्या द्वारे अशा प्रकारे हे जरी सगळे वेद असेल, सांगोपांग ते काय? सर्व वेद, विशेषतः वेद एकदेश म्हणजे या ठिकाणी उपनिषदे. विशेषतः जरी वेद जरी म्हटलं तरी वेदाच्या अनुषंगाने. जसं आता मागच्या पाठाला सांगितलं, महावाक्याचा असणारा विचार, कोणकोणत्या वेदाची असणारी महावाक्य आणि त्या वेदाच्या अंतर्गत असणारी उपनिषद, त्या उपनिषदामध्ये कशा प्रकारे ती वाक्य आलेली आहेत ते जसं सांगितलं तसंच या ठिकाणी अलग अलग उपासना स्वरूप सांगण्याचा उपक्रम केलेला आहे. म्हणजे काय? वेद एकदेश उपनिषदे म्हणजे ते वेदाच्या अनुषंगाने इथे या ठिकाणी उपनिषद घ्यायची. उपनिषदे ज्या एका प्राप्तव्य अशा ब्रह्मवस्तूचे अभेदाने प्रतिपादन करतात. ही उपनिषद काय करतात? त्या ब्रह्माचं काय नुसतं प्रतिपादन नाही करत, अभेदाने. यस साक्षात अपरोक्षात ब्रह्म. ब्रह्मप्राप्तीसाठी इकडे तिकडे कुठेही जायचं नाही. इतर कोणतीही साधना आणि ब्रह्मसाधना याच्यामध्ये हाच फरक आहे. इतर साधने करतात जाणं, ब्रह्मप्राप्तीसाठी जाणं नाही आहे कुठं. ह्याचेद वेदी अथ सत्यम असती, याच ठिकाणी इथंच जाणायचं आहे. ते जाणण्यासाठी आणखी कुठल्या तरी वैकुंठ लोकामध्ये जातो आणि अमुक लोकात जातो, तमुक लोकात जातो, जाणायचं कुठं नाही, या इथेच. ह्याचेद वेदी आता सत्यम असती सांगितलं त्या ठिकाणी. आत्ताच जाणलं पाहिजे. न चेद यह अवेदी महती विनष्टी, शास्त्र म्हणतं. इथेच लगेच सुरुवात करायची, लगेच जाणून घ्यायचं ते परब्रह्मतत्व काय आहे. हे काय? लगेच जाण्यासाठी सुरुवात केली पाहिजे. इहचेद वेदी आता सत्यम असतं. सत्य काय या सगळ्याच्या मागे? ते सत्य जाणण्यासाठी आता लगेच ताबडतोब. नंतर करतो, 40 वर्ष झाल्यावर करतो, 50 झाल्यानंतर करतो, 60 रिटायर झाल्यानंतर नाही, आत्ताच. नचेत इह वेदी, जर का तू जाणलं नाहीस ते सत्य तर काय होईल? महती विनष्टी, महान असा विनाश सुद्धा होईल असे या ठिकाणी सांगतं. आणि म्हणून अशा प्रकारे ती जी वस्तू आहे ती वस्तूचं अभेद प्रतिपादन, ती तुझ्यापेक्षा भिन्न नाही, त्या प्राप्तीसाठी कुठं जायचं नाही, ती इथेच आहे, समजावून घ्यायचं काय आहे ते, तेवढाच विषय या ठिकाणी. आणि म्हणून अशा अभेद प्रतिपादन करतात. तसेच शास्त्रविहित अनेक तपश्चर्यादी साधने, शास्त्रामध्ये अनेक तपश्चर्यादी साधनं सांगितली आहेत, नानाविध तप सांगितली आहेत, अनेक प्रकारची तप सांगितली आहेत. आपण पाहतो नानाविध त्या ठिकाणी कोणतं तप करतायत, काय करतायत, कोणी पूजा करतात, पाण्यात उभे राहतात, कडला अग्नी प्रज्वलित करतात, नामस्मरण करतायत, अनेक प्रकारचे नानाविध यज्ञ करतायत, नानाविध तीर्थांमध्ये स्नान करतायत. ही सगळी जे काय तप आहेत ही सर्व शास्त्रविध अनेक तपश्चर्यादी साधने ज्याच्या प्राप्तीसाठी सांगितलेले आहे. ही कशासाठी आहे? कशासाठी सगळं सांगितलेलं आहे? यज्ञोदानं तपश्चैव पावनानि मनीषिणः. यज्ञ दान तप कशासाठी? पावनानि मनीषिणः. ते मनीषी म्हणजे जे महात्म्य आहेत त्यांना पुन्हा पुन्हा पावन करतात आहेत. म्हणजे अशा प्रकारे ही सगळी तप त्याच्यासाठीच सांगितलेली आहेत, ज्याच्या प्राप्तीकरता नैष्टिक ब्रह्मचर्य आदी साधनांचे अनुष्ठान करतात. म्हणजे जे पद प्राप्त करायचं आहे त्यासाठी नैष्टिक ब्रह्मचारी. तर ब्रह्मचारी आता ब्रह्मचारी झालं, मग नैष्टिक ब्रह्मचारी मग पीत पिवळ्या रंगाची वस्त्र घालतात. अलग म्हणजे काय? आता ते गृहस्थ आश्रमी होणार नाही,
हा ब्रह्मचारी गृहस्थी होऊ शकतो. ब्रह्मचर्य, गृहस्थी, वानप्रस्थी, संन्यासी. परंतु ब्रह्मचार्यामध्ये नैष्ठिक ब्रह्मचार्य व्रत एकदा घेतलं, पिवळे वस्त्र त्या ठिकाणी धारण करायचे, हे श्वेत वस्त्र आहे, हा ब्रह्मचारी झाला. परंतु पीत वस्त्र झाल्यानंतर तो काय झाला? नैष्ठिक ब्रह्मचारी. म्हणजे आता त्याला पुन्हा गृहस्थ आश्रम स्वीकार नाही करायचा. मग नैष्ठिक ब्रह्मचार्यानंतर संन्यासी, संन्यास आश्रमच त्याने आता स्वीकार करायचा आहे. म्हणजे अशा प्रकारे ते नैष्ठिक ब्रह्मचारी या ठिकाणी म्हणते, ज्याच्या प्राप्तीसाठी नैष्ठिक ब्रह्मचर्य आदी साधनांचे अनुष्ठान करतात. ते ओंकार, ते जे आहे परब्रह्म तत्व ओंकार स्वरूप, त्याच्यासाठी ते सगळं अनुष्ठान नैष्ठिक ब्रह्मचर्य आदी आहे ते त्यासाठीच करतात. व तू ज्या पदाची इच्छा करतोस ते पद संक्षेपतः उपासनादी साधन सहित तुला सांगतो. तू ज्याची अपेक्षा केलेली आहेस ते काय, तर ते पद तुला संक्षेपाने, थोडक्यात काय करतो? संक्षेपाने साधनासहित तुला सांगतो. ते साधन प्रणवरूप ओंकार आहे. ते साधन कोणतं? ते साधन प्रणवरूप ओंकार जो आहे तो प्रणवस्वरूप ओंकार, तेच साधन आहे. ओंकार हा परब्रह्म व अपरब्रह्म म्हणजे हिरण्यगर्भ या दोघांचाही वाचक म्हणजे प्रतीक आहे. हा ओंकार दोन्ही परब्रह्म आणि अपरब्रह्म या दोघांचाही. आता परब्रह्म म्हणजे काय, अपरब्रह्म म्हणजे काय, त्याचं पुन्हा व्याख्यान करायला लागेल. ते आता पुढच्या पाठामध्ये पाहू काय नक्की परब्रह्म आणि अपरब्रह्म. परब्रह्म म्हणजे मूल, अलग लक्षात, ते जे आहे सत्यम शिवम सुंदरम असणारं जे मूल असणार, सच्चिदानंद स्वरूप असणारं एक स एक ते परब्रह्म. आणि अपरम तस्माद आत्मनः बॉन्डेज लिमिटमध्ये आलं. अपरब्रह्म, परब्रह्म लिमिटलेस, सर्वत्र अखिलांड कुटी ब्रह्मांडामध्ये चराचरामध्ये असणारं, परंतु लिमिटमध्ये आलं. अपरब्रह्म आकाश सर्वत्र आहे, परंतु काय झालं? घटाच्या अनुषंगाने आलं, घटाकाश. तसं सृष्टी, व्यष्टी आणि समिष्टी, ब्रह्म आणि परब्रह्म. आणि म्हणजे अशा प्रकारे त्याचे असणारे विशेष आता व्याख्यान त्याच्यावर पुन्हा बरंच सांगायला लागेल. परंतु तू ज्या पदाची इच्छा करतोस ते पद संक्षेपतः उपासनादी साधनासहित तुला सांगतो. ते साधन प्रणवरूप ओंकार आहे. ओंकार हा परब्रह्म आणि अपरब्रह्म म्हणजे हिरण्यगर्भ. या परब्रह्म आणि अपरब्रह्म म्हणजे इथं हिरण्यगर्भ, परब्रह्म म्हणजे मूल परब्रह्म असणारं सच्चिदानंद स्वरूप ते परब्रह्म, आणि अपरब्रह्म स्वरूपाने असणारं बॉन्डेज तर लिमिटेशनमध्ये आलं. म्हणून काय? हिरण्यगर्भ त्या ठिकाणी पहिला असणारा त्या ठिकाणी ब्रह्म म्हणजे तो असणारा ब्रह्मदेव त्या फॉर्ममध्ये आला. म्हणून त्या ठिकाणी ते अपरब्रह्मतत्व हिरण्यगर्भ या दोघांचाही वाचक प्रतीक आहे. तात्पर्य, ज्या शब्दाचा उच्चार केला असता ज्याचे चटकन स्फुरण होते म्हणजे ओंकाराचा ब्रह्माचा, त्याचं उच्चारण केल्यानंतर काय होतं? लगेच त्या परब्रह्माचं चटकन स्फुरण होतं. जसं आपण ओम नमः शिवाय म्हटलं काय होतं? मनामध्ये शिव आपल्या प्रगट होतो. ओम नमो भगवते वासुदेवाय म्हटलं विष्णू प्रगट होतो. ओम दाम दत्तात्रयाय म्हणजे दत्त प्रगट होतो. ओम महाकाल्ये नमः काली प्रगट होते. अशा प्रकारे ज्याचं ज्याचं नामस्मरण करू ती असणारी मूर्ती आपल्या हृदयामध्ये प्रगट होते. त्याप्रमाणे इथं ओंकाराचं प्रगटीकरण केल्यानंतर काय होणार आहे? ते परब्रह्मतत्व जे आहे त्या अंतःकरणामध्ये प्रकट होणार आहे. आणि म्हणून अशा प्रकारे उच्चार उच्चार केला असता ज्याचे चटकन स्फुरण होते ते त्याचे वाच्य. चित्ताची एकाग्रता करून ओंकाराचा उच्चार केला असता विषयानुरुक्त जे साक्षी संवेदना स्फुरते ते वाच्य. अधिकारी गृहाने सत्वाय मायावच्छिन्न ओंकार उपाधी ब्रह्म मी आहे असे परब्रह्माचे ध्यान करावे. अनधिकारी गृहाने ओंकाराच्या ठिकाणी ब्रह्मदृष्टी करावी. एक तर दोन्ही प्रकारे सांगितलं तर ओंकार म्हणजेच मी अशा प्रकारे त्याचं ध्यान करावं, अथवा त्या ओंकाराच्या ठिकाणी ब्रह्मदृष्टी करून त्या ओंकाराचं असणारं त्या ठिकाणी ध्यान करावं. अशा प्रकारे त्या ओंकाराची असणारी उपासना या ठिकाणी सांगितली. त्याचं असणार पुन्हा आता विशेष व्याख्यान करावं लागेल, ते उद्याच्या पाठामध्ये पाहणार आहोत. ओम तत्सत.